सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी अजित पवारांना सार्वजनिक जीवनात निवडणुकीच्या माध्यमातूनच चॅलेंज करणे योग्य असल्याचे स्पष्ट केले। पाटील म्हणाले, निवडणुका आल्यानंतरच योग्य पद्धतीने चॅलेंज करा, मात्र आता अशा पोकळ चॅलेंज करण्याची काही गरज नाहीये। त्यांनी बाळराजे पाटील यांच्या अनगर नगरपंचायताबाबतच्या प्रक्रियेवरही टीका केली। उमेश पाटील म्हणाले, नगरपंचायत बिनविरोध झाली म्हणून बाळराजे नाचतोय, पण ही नगरपंचायत त्यावेळी अजित पवारांकडे जाऊन मागितली होती। ज्यावेळी त्यांच्या बँककडे पैसे नव्हते त्यावेळी राजन पाटील आणि बाळराजे पाटील यांनी अजित पवारांकडून मदत मागितली होती। हे समज देऊन समजणार नाही। राजन पाटील काय समजणार? बापच बिघडले तर त्यात पोरांकडनं सुधारण्याची काय अपेक्षा करता? जो बाप असं म्हणतो की 17 वर्षी माझ्या पोरांच्यावर 302ची कलम दाखल आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे। अरे मर्डरमधला आरोपीचा अभिमान बाळगणारा बाप ह्या पृथ्वी तलावर फक्त अनगर आणि मोहोळ तालुक्यात असू शकतो आणि या ठिकाणी त्याला आम्ही ह्या भारतीय जनता पार्टीने पक्षात घेतलेला आहे। लग्नाच्या आधी पोरी नाचवणारी आमची पोरं आहेत कारण आम्ही खानदानी पाटील आहे असं म्हणणारा हा बाप त्याच्या पोराकडनं काय अपेक्षा करणार? अशा पद्धतीनं नालायक बिघडलेली जी कार्टी आहेत ह्यांचा बापच ज्या वेळेला अशा पद्धतीचा बिघडलेला आहे त्या पोरांकडनं काय अपेक्षा करणार? कसले संस्कार झालेले त्यांच्यावर? अजितदादांच्या सोबत माझी काही अद्याप चर्चा झालेली नाही। आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की या ठिकाणी आमचं आज अपील दाखल करायचं आहे, न्यायालयामध्ये जायचं आहे। त्याच्यामुळं तुमचं सगळे चॅनलवाल्यांबरोबर बोलतोय, फोन आलेही असतील परंतु मला वेळ मिळालेला नाही। मी या संदर्भामध्ये निश्चितपणे माझ्या पक्ष नेतृत्वाशी चर्चा करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, सोलापूर।